गुढीपाडवा साजरा करत असताना कुर्ल्यामध्ये शोभायात्रा देखील काढण्यात आल्या आणि यामध्ये ऐतिहासिक जे खेळ आहेत, शिवकालीन जे खेळ आहेत त्याचं प्रदर्शन या ठिकाणी कुर्लेकरांना पाहायला मिळालं। आणि या संदर्भात आपल्यासोबत शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले ज्यांनी हे ऐतिहासिक खेळ केले ते देखील आहेत। काय एकूण शोभायात्रेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि शिवकालीन जे खेळ आहेत तुम्ही या ठिकाणी सादर केलं, काय एकूणच तुम्ही सांगाल? ही शिवकालीन युद्धकला आहे, मर्दानी कला आहे। 350 वर्षापूर्वी जेव्हा महाराजांनी आपल्याला मुघलांच्या याच्यापासून आपल्याला स्वतंत्र केले, त्यांचा जो धाक होता तो ज्या शस्त्रांच्या जीवावरती मिळवला आहे, ही ती सर्व शस्त्र आहेत। पट्टा तुम्ही बघू शकता, ते काय नंतर कुऱ्हाड आहे, काठे आहेत, अशा प्रत्येक आपलं ज्ञानकुल म्हणून एक संवर्धन ज्ञानकुलम चेंबूरला गुरुकुल चालतं, तर तिकडच्या मुलांनी हा जो प्रकार आहे तो करून दाखवलेला आहे। प्रथमतः सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। हिंदू नववर्षक स्वागत यात्रा गेल्या 17 वर्षापासून स्वागत यात्रा काढत आहे। दरवर्षी वेगवेगळी संकल्पना घेऊन स्वागत यात्रेमध्ये सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असते। यंदा स्वदेशी आचार विचार प्रचार असा ही संकल्पना घेऊन समस्त हिंदू बांधवांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत, जेणेकरून आपला हिंदू समाज सक्षम आर्थिकदृष्ट्या बढेल, असं ही आमची संकल्पना आहे। कुर्ला परिसरामध्ये आज गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये सर्व कुर्लेकर मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभायात्रेमध्ये गुढीपाडव्याचा देखील त्यांनी आनंद घेतला आहे। मी गुणवंत नांगर, DRB न्यूज, मुंबई।